शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। तर बघूयात आगामी 24 ते 48 तासांचा ताजा हवामान अंदाज। त्याचप्रमाणे आपण थोडा लांब पल्ल्याचा सुद्धा एक अंदाज या ठिकाणी बघणार आहोत। एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे आहे काही जिल्ह्यांमध्ये जे आहे पुढील येणाऱ्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। आता कोणकोणत्या भागामध्ये जे आहे जोरदार पावसाची शक्यता आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सध्या जर बघितलं तर जे आहे पुढच्या 24 ते 48 तासामध्ये राज्यामध्ये जर बघितलं तर जे उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे। थोडीशी ढगाळ परिस्थिती अधूनमधून पाहायला मिळू शकते। जोरदार पावसाची जर शक्यता बघितली तर 8 आणि 6 त्याचप्रमाणे 7 आणि 9 मेच्या दरम्यान म्हणजे 6 ते 9 मेच्या दरम्यान पावसाची शक्यता महाराष्ट्रात आहे। जिल्हे बघूयात तर चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, नांदेड या भागामध्ये पाऊस आहे। मात्र हिंगोली, परभणी, जालना, बीड, धाराशिव या भागामध्ये ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे। झालाच तर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो। मात्र चंद्रपूर, गडचिरोली, लातूरमध्ये पावसाची शक्यता चांगली आहे।